अन्न हे पूर्ण ब्रह्म या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. बघा, आम्ही सध्या मुंबईला असूनही आम्हाला स्पेशल कोकणातून भेट येते. ही आपली माणसं म्हणतात तर कोकणची माणसं साधी बोली ती अशी असतात. बघा, आमच्यासाठी खास भेट पाठवली आहे. खूप काही पाठवले आहे. त्यामधले हे एक बिग भेट आहे. अशी ते शेवग्याची शेंगा, त्यांना खास आम्ही डांबीच म्हणतो. खूप टेस्टी पण असतात त्या शेंगाची भाजी आणि खूप शरीराला पण फायदेशीर आहे. त्याचे खूप फायदे आहे शरीराला. तर आपण याच्यात आज भाजी बनवणार स्पेशल डांबे फ्राय. त्यासाठी साहित्य तुम्हाला दाखवते आपण किचनमध्ये. तर आपण स्पेशल भाजी बनवणार. इथे त्यांच्या पानाची पण भाजी केली जाते, त्यांच्या फुलांची पण भाजी केली जाते आणि त्यांची जी पानं आहेत ती सुकवून त्याची पावडर ही पण जेवणामध्ये वापरली जाते. ती पण आयुर्वेदिक म्हणून अशी पण आहे आणि ती जेवणामध्ये पण वापरली जाते. डांबे तर धुवून साफ करून सोडून घेतलेले आहे, ते मी तुकडे केलेले आहेत त्याचे. आणि फ्राय करण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते आपण आता घेऊया. त्यामध्ये आणि त्यासाठी साहित्य म्हणजे कांदा, टॅमॅटो, त्याच्याबरोबर कोथिंबीर, लसूण, ओलं खोबरं हे मेन साहित्य आहे. आणि त्यासाठी आपण गॅसवरती कढई ठेवूया आणि त्याच्यामध्ये थोडं तेल घालून जिरं आणि हिंगाची फोडणी द्यायची. त्याच्यामध्ये थोडं लसूण घालून नंतर मग कांदा वगैरे घालायचा आहे. कांदा वगैरे परतला की त्याच्यामध्ये टॅमॅटो घालायचं आहे. टॅमॅटो परतल्यानंतर मग खोबरं घालायचं आहे. खोबरं घातल्यानंतर थोडं त्याच्यामध्ये मसाला घालायचे, हळद पावडर आणि धणा पावडर घालायचे आणि मीठ घालायचं आहे, लाल मसाला घालायचा आहे आणि चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं. ते परतल्यानंतर त्याच्यामध्ये खूप असं म्हणजे तेल सुटलं पाहिजे त्या भाजीला. चांगलं म्हणजे ते कांद्याला आणि टॅमॅटोला तेल सुटलं का ते वेगळाच त्याला रंग येतो. आणि ते व्यवस्थित शिजलं आता कांदा टॅमॅटो का त्याच्यामध्ये ते जे आपण कटिंग करून घेतलेले डांबे आहेत म्हणजे शेंगा ते आपण त्याच्यामध्ये घालायचे आहे आणि थोडंसं नॉर्मल पाणी घालायचं आहे. ते व्यवस्थित परतून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि थोडं झाकण मारून स्लो करून गॅस ठेवायचं. मंडळी, शेंगा फ्राय म्हणजेच डांबे फ्राय ह्याची नवीन रेसिपी बनवलेली आहे. ती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.